गुरुचरित्रातील ही पवित्र आणि चमत्कारिक कथा तुझ्यासमोर येणे म्हणजे दत्तगुरू स्वतः तुला दर्शन देऊन एक दिव्य संकेत देत आहेत. म्हणून ही कथा कधीही दुर्लक्ष करू नकोस, कारण हा योग प्रत्येकाला मिळत नाही आणि जर तू ही संधी गमावलीस तर आयुष्यभर दत्तगुरूंच्या कृपेपासून दूर राहशील. भक्तांनो, ही गुरुचरित्रातील कथा फक्त एकदाच शांतपणे श्रद्धेने ऐकली तर कितीही मोठं पाप असो, कितीही कठीण गरिबी असो, शत्रूंचा त्रास असो, रोग आजार असोत किंवा कितीही भयंकर संकट असोत, ती तुझ्यासमोर टिकणार नाहीत. दत्तगुरूंच्या कृपेने सर्व काही हळूहळू नष्ट होईल. ही कथा ऐकल्याने तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग तयार होईल. तुझ्या कुटुंबावर येणारी मोठी संकट टळतील आणि अकाल मृत्यूसारखी भयंकर आपत्ती देखील दूर राहील. म्हणूनच या दिव्य, पवित्र आणि चमत्कारिक गुरुचरित्रातील कथेत पूर्णपणे रमण्यापूर्वी दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरू कृपा करा असं मनापासून लिहा आणि आजची कथा लाईक करून फक्त दत्तगुरूंच्या 2 भक्तांपर्यंत ही कथा शेअर करा, कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला अत्यंत प्रिय असतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, या कथेची खरी फलप्राप्ती तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ही कथा शेवटपर्यंत एकाग्रतेने आणि श्रद्धेने ऐकाल. कारण अनेक पवित्र ग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे, कथा, ज्ञान किंवा साधना अर्धवट सोडल्याने मनुष्य पुन्हा दुःख आणि पापाच्या मार्गावर जातो. चला तर मग मन, बुद्धी आणि श्रद्धा एकाग्र करून आपलं नशीब बदलणाऱ्या, दुःख दूर करणाऱ्या आणि जीवनाला नवीन दिशा देणाऱ्या गुरुचरित्रातील या अद्भुत दिव्य कथेला सुरुवात करूया. रात्र फार गडद झाली होती. आकाशात चंद्रही जणू ढगाआड लपून बसला होता. गावाच्या टोकाला असलेल्या त्या जुन्या मोडकळीस आलेल्या घराभोवती एक विचित्र शांतता पसरली होती. लांबून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता, पण त्या घराजवळ मात्र जणू काळोखच पहारा देत उभा होता. घराच्या आत एक छोटासा तेलाचा दिवा लुकलुकत होता. त्याची ज्योत वाऱ्याच्या हलक्या झुळकीने कधी उजळत होती तर कधी विझून जाण्याच्या भीतीने थरथरत होती. त्या दिव्याच्या मंद प्रकाशात गणू बसला होता. त्याचे डोळे खोल गेलेले, चेहरा उतरलेला आणि अंगावर फाटके कपडे. आयुष्यभराच्या दुःखाने त्याला जणू वयाच्या पुढे नेऊन उभं केलं होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण आता तेही थांबले होते, कारण रोज रडणाऱ्याच्या डोळ्यात एक दिवस पाणीही संपतं. त्याच्यासमोर कोरडी ताटली ठेवलेली होती. 2 दिवसांपासून घरात अन्नाचा कणही नव्हता. त्याची बायको कोपऱ्यात आडवी पडली होती. अंगावर तापाने फणफणत होती आणि अधूनमधून कणत होती. तिच्या चेहऱ्यावरील वेदना स्पष्ट दिसत होत्या, पण तिच्याकडे औषधासाठी पैसे नव्हते. त्यांचा लहान मुलगा आईजवळ बसून रडत होता. आई, मला भूक लागली आहे. हे त्याचे शब्द गणूच्या हृदयाला भुसकून जात होते, पण बाप असूनही तो काहीच करू शकत नव्हता. हीच त्याची सर्वात मोठी वेदना होती. गणूने थरथरत्या हातांनी डोकं पकडलं आणि हळू आवाजात म्हणाला, देवा, मी एवढं काय पाप केलंय? माझ्यावरच एवढं दुःख का? त्याच्या आवाजात एक हतबलता होती, एक अशी वेदना जी शब्दात मांडता येत नाही. त्याला वाटत होतं आता काहीच उरलं नाही, आयुष्य संपलं आहे. पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडत होतं. वातावरणात एक गूढ बदल जाणवत होता. घराच्या कोपऱ्यातून कधीतरी काहीतरी हलल्यासारखं वाटत होतं, जणू कुणीतरी तिथे उभा आहे पण दिसत नाही. थंड वाऱ्याची एक झुळूक आत आली आणि त्या झुळकीसोबत एक अजब भीतीही घरात पसरली. गणूने हळूच डोकं वर केलं.
त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला वाटलं हे फक्त माझं मन आहे. पण अचानक त्याचा मुलगा जोरात ओरडला, बाबा बाबा, मला भीती वाटते, कुणीतरी मला बघतंय. त्या निरागस आवाजात इतकी भीती होती की गणूच्या अंगावर काटा आला. तो लगेच उठला आणि आपल्या मुलाला मिठी मारली. पण त्याच्या स्वतःच्या हातांमध्येही थरथर होती. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण कुणीच दिसत नव्हतं. तरीही त्या घरात काहीतरी होतं, एक न दिसणारं अस्तित्व, जे हळूहळू त्यांच्या आयुष्याला वेढून टाकत होतं. त्याच वेळी दरवाजाजवळ हलकासा आवाज झाला, जणू कुणीतरी बाहेरून चालत आलं. गणूचा श्वास थांबला. तो सावधपणे दरवाजाजवळ गेला आणि थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला. पण बाहेर फक्त काळोख होता, कुणीही नव्हतं. फक्त थंड वारा आणि भयानक शांतता. तो परत वळला आणि अचानक घरातील दिवा जोरजोरात लुकलुकला आणि क्षणात विझून गेला. सगळीकडे काळोख पसरला. त्या अंधारात गणूच्या मनात भीतीचं वादळ उठलं. त्याला आता खात्री झाली होती, काहीतरी वाईट त्यांच्या घरात आलं आहे. त्याने डोळे घट्ट मिटले आणि मनातून एक हाक बाहेर पडली, देवा, कुणीतरी मला वाचवा, मी संपलो आहे. त्या क्षणी त्या गडद अंधारात एक मंद पण दिव्य प्रकाश उमटू लागला. सुरुवातीला तो फक्त एक छोटासा तेज किरण होता, पण हळूहळू तो वाढत गेला आणि त्या प्रकाशाने संपूर्ण घर उजळून निघालं. गणूने हळूच डोळे उघडले आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा श्वासच थांबला. त्या तेजस्वी प्रकाशाच्या मध्यभागी एक दिव्य मूर्ती उभी होती, शांत, प्रसन्न आणि अपरंपार करुणेने भरलेली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होतं आणि त्यांच्या उपस्थितीतच जणू सगळा अंधार मागे सरकू लागला होता. ते होते श्रीपाद श्रीवल्लभ. गणूच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो धावत धावत त्यांच्या चरणी पडला. त्याच्या आवाजात कंप होता, महाराज, तुम्ही? मी इतका पापी, तरी तुम्ही माझ्याकडे आलात. त्याच्या शब्दात एकाच वेळी आश्चर्य, प्रेम आणि कृतज्ञता होती. त्या दिव्य स्वरात उत्तर आलं, भिवू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेची मला जाणीव आहे. त्या शब्दांनी गणूचं मन हलकं झालं. जणू आयुष्यभराचं ओझं क्षणात उतरलं. पण त्याच वेळी त्या प्रकाशाभोवती एक काळी सावली फिरू लागली. जणू ती त्या दिव्य तेजाला गिळण्याचा प्रयत्न करत होती. गणू घाबरून मागे सरकला. महाराज, हे काय आहे? ही सावली? त्याचा आवाज भीतीने भरलेला होता. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ मंद स्मित करत म्हणाले, ही तुझ्या कर्मांची छाया आहे, तुझ्या पूर्वजन्मातील आणि आत्ताच्या जीवनातील दुःखांची सावली. पण आता तिचा अंत जवळ आला आहे. भक्तांनो, ही कथा थोडी जरी तुमच्या मनाला प्रेरित करत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रेमाने टाईप करा आणि शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा. बघा, तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. गणू स्तब्ध झाला. त्याला काहीच समजत नव्हतं, पण त्याच्या मनात एक आशेचा दिवा पेटला होता. त्या रात्री, त्या क्षणी त्याच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होत होती. पण ही सुरुवात इतकी सोपी नव्हती, कारण ती काळी सावली अजून पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. ती अजूनही तिथेच होती आणि पुढे ती काय रूप धारण करणार होती हे कोणालाही ठाऊक नव्हतं. गणूचं आयुष्य आता एका अशा वळणावर आलं होतं जिथे त्याची श्रद्धा, त्याचा विश्वास आणि त्याची भक्ती यांची खरी परीक्षा होती. आणि त्या परीक्षेत त्याला स्वतः दत्तगुरूंचा हात धरून चालायचं होतं. त्या दिव्य दर्शनानंतरही गणू काही वेळ स्तब्ध उभाच राहिला होता. त्याच्या डोळ्यांसमोर अजूनही श्रीपाद श्रीवल्लभ यांचे तेजस्वी रूप तरळत होते.
त्यांच्या एका वाक्याने, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, त्यांच्या अंतःकरणात एक नवीन शक्ती निर्माण झाली होती. पण त्याच वेळी त्या प्रकाशाभोवती फिरणारी काळी सावली त्याच्या मनात पुन्हा पुन्हा भीती निर्माण करत होती. गणूने हळूहळू डोळे उघडले आणि क्षणात सगळं पूर्ववत झालं. घर पुन्हा अंधारात बुडालेलं होतं. दिवा विझलेलाच होता आणि जणू काही घडलंच नाही अशा शांततेत त्याचं घर उभं होतं. पण गणूला माहीत होतं, हे स्वप्न नव्हतं, हे वास्तव होतं. कारण त्याच्या मनात अजूनही त्या दिव्य स्पर्शाची ऊब होती. तो शांतपणे उठला. त्याने पुन्हा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण विचित्र गोष्ट अशी, 3-4 वेळा प्रयत्न करूनही दिवा पेटत नव्हता. त्याच्या हाताला घाम आला आणि मनात विचार आला, ही सावली अजून इथेच आहे का? त्या क्षणी त्याच्या अंगावर शहारा आला. अचानक कोपऱ्यातून हलकासा आवाज आला, जणू कुणीतरी कुजबुजत आहे. गणूने कान टवकारले आणि त्याला अस्पष्ट शब्द ऐकू आले, काहीतरी अज्ञात, भीतीदायक. त्याचा श्वास वेगाने चालू लागला. तो मागे सरकला आणि त्याच्या मनात एकच विचार येत होता, ही तीच सावली आहे. त्याच वेळी त्याचा मुलगा पुन्हा जोरात रडू लागला, बाबा मला झोप येत नाहीये, कुणीतरी माझ्याजवळ उभा आहे. त्या निरागस शब्दांनी गणूच्या हृदयाला धक्का बसला. तो लगेच मुलाजवळ गेला. पण त्याला स्वतःलाच वाटत होतं की कुणीतरी त्यांच्या भोवती फिरत आहे. त्याने मुलाला मिठी मारली आणि डोळे मिटून घेतले. त्याच्या मनात अचानक दिव्य स्वराची आठवण आली, भिवू नकोस. त्याने थरथरत्या आवाजात पुटपुटायला सुरुवात केली, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सुरुवातीला त्याचा आवाज खूपच हलका होता, पण हळूहळू तो ठाम होत गेला. जसं जसं तो नामस्मरण करू लागला तसं तसं घरातील ती विचित्र भीती कमी होत गेली. जणू त्या नावातच एक अद्भुत शक्ती होती, जी त्या काळ्या सावलीला मागे ढकलत होती. काही वेळातच मुलाचं रडणं थांबलं. तो शांतपणे झोपी गेला. गणूच्या चेहऱ्यावरही थोडासा शांतपणा दिसू लागला. माझ्या आयुष्यात ही सावली आली तरी कशी? रात्र कशी बशी संपली. सकाळ झाली. सूर्याची किरणं घरात शिरली. पण त्या घरातील उदासी काही कमी झाली नव्हती. गणू बाहेर पडला. गावातल्या लोकांकडे काम मागायला गेला. पण नेहमीप्रमाणे आजही त्याला नकारच मिळाला. अरे गणू, तुझ्याकडे काहीतरी अशुभ आहे. तू कामाला लागला की नुकसान होतं, एकाने स्पष्ट सांगितलं. दुसरा म्हणाला, तुझ्या घरात काहीतरी वाईट शक्ती आहे. आम्हाला उगाचच त्रास देऊ नको. हे ऐकून गणूच्या मनात वेदना उसळल्या. पण तो शांत राहिला. त्याला आता समजत होतं, ही फक्त गरिबी नाही, वाईट शक्ती नाही, तर काहीतरी वेगळंच आहे. तो निराश होऊन घरी परतला. घरात प्रवेश करताच त्याला पुन्हा तोच थंड वारा जाणवला. त्याची बायको अजूनही आजारीच होती आणि मुलगा अशक्तपणे पडला होता. हे सगळं पाहून त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. तो शांतपणे कोपऱ्यात बसला आणि डोळे मिटले. त्याच्या मनात कालचं दर्शन पुन्हा जिवंत झालं. श्रीपाद श्री वल्लभ यांचा तो दिव्य चेहरा, ते करुणामय डोळे. अचानक त्याला जाणवलं, जणू कुणीतरी त्याच्या मागे उभा आहे. त्याने हळूच डोळे उघडले आणि त्याला पुन्हा तोच दिव्य प्रकाश दिसू लागला. पण यावेळी तो अधिक स्पष्ट होता, अधिक जवळ होता. त्याच्या कानात एक मंद पण स्पष्ट आवाज घुमला, गणू, ही तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे. गणू थरथरला. त्याने हात जोडले. महाराज, मला मार्ग दाखवा, मी काय करू? त्याच्या आवाजात आर्तता होती. त्या दिव्य आवाजाने उत्तर दिलं, नामस्मरण कर, विश्वास ठेव, सावली आपोआप नाहीशी होईल. त्या शब्दांनी गणूच्या मनात एक नवी ज्योत पेटली. आता तो घाबरलेला नव्हता, कारण त्याला कळलं होतं, तो एकटा नाही. दत्तगुरू श्रीपाद श्री वल्लभ परमेश्वर त्याच्या सोबत आहेत. पण ही परीक्षा
अजूनही संपलेली नव्हती, कारण ती सावली आता आणखी भयंकर रूप धारण करणार होती आणि गणूच्या आयुष्यात एक असा प्रसंग येणार होता जो त्याच्या श्रद्धेची खरी कसोटी घेणार होता. भक्तांनो, जर तुम्हाला दत्तगुरूंची कृपा हवी असेल तर प्रेमाने श्री गुरुदेव दत्त कमेंटमध्ये लिहा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. त्या दिवसानंतर गणूच्या आयुष्यात एक विचित्र बदल जाणवू लागला. बाहेरून सगळं तसंच होतं, तीच गरिबी, तेच आजारपण, तीच उपासमार, पण आतून काहीतरी हालत होतं. जणू एक अदृश्य शक्ती त्याच्या भोवती फिरत होती. कधी ती शांत वाटायची तर कधी अचानक भयानक वाटायची. त्या संध्याकाळी गणू घरात बसला होता. त्याच्या बायकोचा ताप अजूनही उतरलेला नव्हता. मुलगा शांतपणे कोपऱ्यात पडून होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक अजब भीती दिसत होती. गणूने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, पण त्या स्पर्शातही त्याला एक थंडपणा जाणवला. जणू घरातली उष्णता कुणीतरी हिरावून घेत होते. अचानक घरातला दरवाजा आपोआप किरकिरत उघडला. वारा नव्हता, कुणी बाहेर नव्हतं, तरीही दरवाजा हलत होता. गणूचं हृदय धडधडू लागलं. त्याने सावधपणे उठून दरवाजा बंद केला, पण तो पुन्हा हळूहळू उघडला गेला. त्या क्षणी घरात एक थंड भेसूर आवाज घुमला. जणू कुणीतरी खूप हळू आवाजात हसत होतं. गणूच्या अंगावर काटा आला. त्याने पटकन डोळे मिटले आणि थरथरत्या आवाजात म्हणू लागला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जसा तो नामजप करू लागला तसं त्या हसण्याचा आवाज वाढत गेला. जणू ती सावली त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत होती. घरातला अंधार अधिक गडद होत गेला आणि त्या अंधारातून एक काळं अस्पष्ट रूप हळूहळू दिसू लागलं. गणूने डोळे उघडले आणि त्याने जे पाहिलं ते पाहून त्याचा श्वासच अडखळला. त्या कोपऱ्यात एक काळी सावली उभी होती. डोळ्यांसारखी 2 लाल टिपके चमकत होते आणि ती सावली हळूहळू त्याच्याकडे सरकत होती. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो मागे सरकला, पण त्या क्षणी त्याच्या मनात एकच आवाज घुमत होता, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तो आवाज श्रीपाद श्री वल्लभ यांचाच होता. गणूने डोळे घट्ट मिटले आणि पूर्ण ताकदीने नामस्मरण सुरू केलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्याचा आवाज आता ठाम झाला होता. भीतीपेक्षा श्रद्धा मोठी झाली होती. जसा जसा तो जप करत होता तशी तशी ती काळी सावली थरथर कापू लागली. तिचं रूप हलायला लागलं. जणू ती त्या नावाच्या शक्तीला सहनच करू शकत नव्हती. अचानक त्या सावलीने एक तीव्र किंकाळी फोडली आणि क्षणात ती मागे सरकली. घरातला अंधार थोडा हलका झाला, पण ती पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. ती अजूनही तिथेच होती, फक्त लपून बसली होती. गणू थकून खाली बसला. त्याचा श्वास जोरात चालू होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, एक वेगळीच शांतता होती. त्याला जाणवलं, नामस्मरणात किती मोठी शक्ती आहे. त्या रात्री तो झोपलाच नाही. तो फक्त बसून श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जपत राहिला. प्रत्येक जपासोबत त्याच्या मनातली भीती कमी होत गेली आणि श्रद्धा वाढत गेली. सकाळ होताच त्याच्यासमोर एक नवीन संकट पुन्हा उभं राहिलं. त्याच्या घरासमोर कर्जदार उभे होते. रागाने ओरडत होते, गणू, आता पुरे झालं. आज पैसे दे, नाही तर तुझं घर आम्ही काढून घेऊ. गणूच्या पायाखालची जमीन सरकली. तो बाहेर आला. हात जोडले, माझ्याकडे काहीच नाही, मला थोडा वेळ द्या. पण कुणीही ऐकायला तयार नव्हतं. त्यातील एकाने रागाने त्याला ढकललं, तुझ्यासारख्याला जगण्याचा अधिकार नाही. हे ऐकून गणूच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो शांत राहिला. त्याच क्षणी त्याच्या मनात पुन्हा तोच दिव्य स्वर उमटला, श्रद्धा ठेव, सर्व काही ठीक होईल. गणूने डोळे मिटले आणि मनातच म्हणाला, महाराज,
आता सर्व काही तुमच्यावर सोपवलंय. त्या क्षणी अचानक एक अनोळखी वृद्ध व्यक्ती तिथे आला. त्याचा चेहरा शांत होता. डोळ्यात एक विलक्षण तेज होतं. तो हळूच पुढे आला आणि कर्जदारांना म्हणाला, याला का त्रास देताय? याचं कर्ज मी फेडतो. सगळे थक्क झाले. गणूही आश्चर्याने त्या वृद्धाकडे पाहतच राहिला. त्या माणसाने खिशातून पैसे काढले आणि सगळं कर्ज फेडून टाकलं. गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्या वृद्धाच्या पायाशी पडला. तुम्ही कोण? त्याचा आवाज थरथरत होता. पण जेव्हा त्याने वर पाहिलं तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. तो वृद्ध अचानक गायब झाला होता. गणूच्या अंगावर काटा आला. त्याच्या मनात एकच विचार आला, हे स्वतः दत्तगुरूंचं रूप होतं का? त्या दिवसापासून गणूच्या श्रद्धेत एक वेगळीच ताकद आली. पण त्याला अजूनही माहीत नव्हतं की ही फक्त सुरुवात होती, कारण ती काळी सावली अजून पूर्णपणे संपलेली नव्हती आणि आता ती गणूच्या आयुष्यातील सर्वात मोठा आघात करण्यासाठी तयार होती. भक्तांनो, तुम्हाला देखील दत्तगुरूंची कृपा अनुभवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने टाईप करा, श्री गुरुदत्ता माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कृपा करा. बघा, दत्तगुरूंची कृपा ही कथा संपण्यापूर्वीही तुमच्यावर होऊ शकते. त्या दिवसानंतर गणूच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण झाली होती. जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्याच्या भोवती संरक्षण कवच बनून उभी आहे अशी त्याला जाणीव होत होती. पण त्याच वेळी त्या घरात दडून बसलेली काळी सावली पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. ती शांत होती, पण ती संपलेली नव्हती. संध्याकाळची वेळ होती. आकाशात लालसर रंग पसरला होता. गणू घराबाहेर बसून विचारात गढून गेला होता. त्याच्या मनात कालचा प्रसंग वारंवार येत होता. तो अनोळखी वृद्ध आणि क्षणात त्याचं गायब होणं, हे सगळं साधं नव्हतं. त्याच्या अंतःकरणातच एक भावना होती, हे दत्तगुरूंचंच रूप होतं. तो मनात पुटपुटला, महाराज, तुम्ही खरंच माझ्याबरोबर आहात का? अचानक घराच्या आतून जोरात आवाज आला, भांडं आपटल्यासारखा. गणू घाबरून आत धावला. त्याने जे पाहिलं ते पाहून तो थरारून गेला. त्याची बायको जमिनीवर पडलेली होती. तिचं शरीर थरथरत होते. डोळे अर्धवट उघडे आणि तिच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडत होते. ती जणू स्वतःच्या ताब्यात नव्हती. गणूने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिचं शरीर खूपच थंड झालं होतं. त्या क्षणी घरात पुन्हा तोच थंड वारा फिरला आणि वातावरणात एक भेसूर शांतता पसरली. अचानक तिच्या तोंडातून एक वेगळाच आवाज बाहेर पडला. तो तिचा नव्हता. तो आवाज खडबडीत, भीतीदायक होता. तुम्ही मला थांबवू शकत नाही. हे घर आता माझं आहे. गणूच्या अंगावर काटा आला. त्याच्या हातातून सगळं सुटलं. त्याला आता खात्री झाली होती, ती काळी सावली आता त्याच्या कुटुंबावर हल्ला करत आहे. तो घाबरला, पण त्या भीतीच्या क्षणी त्याच्या मनात अचानक एक तेजस्वी आठवण चमकली. श्रीपाद श्री वल्लभ यांचे ते शब्द, नामस्मरण कर, मी तुझ्या संकटात धावून येईन. गणूने डोळे मिटले आणि पूर्ण ताकदीने म्हणू लागला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सुरुवातीला त्याचा आवाज थरथरत होता, पण हळूहळू तो स्थिर झाला आणि त्या नावात एक वेगळीच ताकद निर्माण झाली. जसा जसा तो नामस्मरण करू लागला तसं त्याच्या बायकोच्या शरीरातील ती हालचाल वाढू लागली. ती किंचाळू लागली, जणू त्या नावाने तिला असह्य वेदना होत होत्या. घरात एक विचित्र ऊर्जा निर्माण झाली आणि त्या अंधारातून पुन्हा ती काळी सावली स्पष्ट दिसू लागली. आता ती आधीपेक्षा जास्त भयंकर होती. गणूचा श्वास जोरात चालू होता, पण त्याने नामस्मरण थांबवलं नाही. उलट तो अजून जोरात म्हणू लागला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्या क्षणी अचानक घरात एक तेजस्वी प्रकाश पसरला, इतका प्रखर की त्या अंधाराला जागाच उरली नाही. त्या प्रकाशात पुन्हा एकदा
तेच दिव्य रूप प्रकट झालं, श्रीपाद श्रीवल्लभ. त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रचंड तेज होतं, जे त्या काळ्या सावलीला भस्म करण्यास तयार होतं. त्या सावलीने एक भयंकर किंकाळी फोडली. ती मागे सरकू लागली, पण यावेळी तिला पळण्याची जागाच नव्हती. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी फक्त हात वर केला आणि त्या क्षणी त्या सावलीचं रूप थरथरू लागलं, जणू तिचं अस्तित्व नाहीसं होत होतं. क्षणात सगळं शांत झालं. गणूने डोळे उघडले. घर पुन्हा पूर्वीसारखं शांत झालं होतं. त्याची बायको शांतपणे पडलेली होती. तिचा श्वास सामान्य झाला होता. तिच्या चेहऱ्यावर वेदना नव्हत्या. गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो खाली बसला आणि हळू आवाजात म्हणाला, महाराज, तुम्ही मला वाचवलं. त्याच्या मनात आता एकच खात्री होती, जिथे दत्तगुरू आहेत तिथे कोणतीही वाईट शक्ती टिकू शकत नाही. त्या रात्री गणूने पहिल्यांदाच शांत झोप घेतली. पण त्याच्या आयुष्यातील परीक्षा अजूनही संपलेली नव्हती, कारण आता त्याच्यासमोर एक नवीन प्रश्न उभा राहणार होता. ही सावली पुन्हा येणार का? ही सावली पुन्हा माझ्या कुटुंबाला खाणार का? आणि त्याच्या आयुष्यात अजून काय काय घडणार होतं याची त्याला कल्पनाही नव्हती. भक्तांनो, दत्तगुरूंची कृपा आपल्या घरावर राहावी असे वाटत असेल तर ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा. अशाच चमत्कारी कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचतील. भक्तांनो, त्या रात्रीनंतर घरात एक विलक्षण शांतता पसरली होती. जणू काहीतरी मोठं वादळ येऊन गेलं आणि आता सर्व काही स्थिर झालं होतं. गणू सकाळी उठला तेव्हा त्याच्या मनात पहिल्यांदाच एक हलकीशी आशा होती. त्याने आपल्या बायकोकडे पाहिलं. कालपर्यंत जी वेदनेने तडफडत होती ती आज शांतपणे झोपलेली होती. तिचा श्वास नीट चालू होता. चेहऱ्यावर थोडं तेजही दिसत होतं. गणूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचे अश्रू नव्हते, तर ते अश्रू कृतज्ञतेचे होते. तो हळूच बाहेर आला. अंगणात उभा राहून त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याच्या मनात एकच भावना होती, महाराज, तुम्ही खरंच माझ्यावर कृपा केली. पण त्या शांततेतही काहीतरी वेगळं होतं. जणू वातावरणात अजूनही एक हलकीशी भीती शिल्लक होती. कालची ती सावली पूर्णपणे नष्ट झाली का, की ती अजून कुठेतरी दडून बसली आहे? हा प्रश्न गणूच्या मनात सतत फिरत होता. तो दिवसभर कामाच्या शोधात बाहेर गेला, पण नेहमीप्रमाणे त्याला कुठेही काम मिळालं नाही. तरीही आज तो पूर्णपणे निराश झालाच नाही, कारण त्याच्या मनात एक विश्वास होता, दत्तगुरू परमेश्वर माझ्यासोबत आहेत. संध्याकाळी तो घरी परतला आणि त्याला एक अनपेक्षित दृश्य दिसलं. त्याचा मुलगा अंगणात बसून हसत खेळत होता. अनेक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गणूच्या मनात एक आनंदाची लहर उठली. तो मुलाजवळ बसला, त्याला मिठी मारली. मुलगा हसत म्हणाला, बाबा, आज मला भीती वाटत नाही आहे. हे ऐकून गणूचं हृदय भरून आलं. पण त्याच क्षणी मुलगा पुन्हा हळू आवाजात म्हणाला, पण काल रात्री जो काका आला होता तो पुन्हा येणार का? गणू थबकला. काका? कोण काका? मुलगा निरागसपणे म्हणाला, तो पांढऱ्या कपड्यातला, ज्यांनी मला डोक्यावरून हात फिरवला. गणूच्या अंगावर काटा आला. त्याच्या मनात एकच विचार आला, हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचंच रूप होतं. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याने मनातच नमस्कार केला, महाराज, तुम्ही माझ्या मुलालाही वाचवलं. पण त्या आनंदाच्या क्षणातही नियतीने एक नवीन वळण तयार केलं होतं. त्या रात्री पुन्हा अंधार पसरला, पण यावेळी वातावरण शांत होतं. गणूने दिवा लावला आणि कुटुंबासोबत बसला. काही वेळ सगळं ठीक वाटत होतं, पण अचानक त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर पुन्हा एक विचित्र बदल दिसू लागला. तिचे डोळे हळूहळू उघडले आणि त्या डोळ्यात एक अजब रिकामेपणा होता.
ती हळू आवाजात म्हणाली, तो गेला नाहीये. गणूचा श्वास थांबला. कोण? ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तो अजूनही इथेच आहे, फक्त लपून बसलाय. घरात पुन्हा तोच थंड वारा फिरला. दिवा हलू लागला आणि भिंतीवर सावल्या नाचू लागल्या. गणूच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली, पण यावेळी त्याने स्वतःला सावरलं. त्याला आता समजलं होतं, ही फक्त सुरुवात आहे, अजून परीक्षा बाकी आहे. त्याने डोळे मिटले आणि शांतपणे नामस्मरण सुरू केलं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्याचा आवाज स्थिर होता, पण त्या क्षणी घराच्या एका कोपऱ्यात पुन्हा एक हलकासा काळा धूर दिसू लागला. जणू सावली पुन्हा आकार घेत होती, पण यावेळी ती थेट हल्ला करत नव्हती. ती फक्त पाहत होती, वाट पाहत होती. गणूला जाणवलं, ही लढाई अजून संपलेली नाही, ती अजून वाढणार आहे. त्याच्या मनात एकच विचार होता, माझी श्रद्धा टिकेल का? मी ही परीक्षा पार करू शकेन का? त्या रात्री तो पुन्हा झोपलाच नाही. तो फक्त बसून दत्तगुरूंचं नाव घेत राहिला, कारण त्याला आता एक गोष्ट कळली होती, जोपर्यंत नामस्मरण आहे तोपर्यंत तो एकटा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पण गणूच्या मनात मात्र रात्र अजूनही संपलीच नव्हती. काल जे घडलं त्याने त्याच्या आत्म्यालाच हादरवून टाकलं होतं. घरात पुन्हा शांतता होती, पण त्या शांततेत एक अज्ञात भीती लपली होती. जणू काहीतरी अजूनही संपलेलं नाही, तर फक्त थांबलं आहे. गणू अंगणात बसून विचार करत होता. त्याच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता, हे सगळं माझ्याबरोबरच का घडत आहे? तो स्वतःशीच बोलू लागला, मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्या कुटुंबावर ही संकट का? त्याच्या मनात वेदना होती, पण त्या वेदनेतूनच एक ठाम निर्णय जन्माला आला, मला या सगळ्याचं कारण शोधायलाच हवं. तो लगेच उठला. गावाच्या बाहेर राहणाऱ्या एका वृद्ध साधूकडे गेला. त्या साधूंचं आयुष्य तपश्चर्येत गेलं होतं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच शांतता होती आणि त्यांच्या उपस्थितीतच मन शांत होत होतं. गणू त्यांच्या समोर बसला आणि थरथरत्या आवाजात सगळं सांगू लागला. घरात घडणाऱ्या विचित्र घटना, ती काळी सावली, बायकोची अवस्था आणि दिव्य वृद्धांचं दर्शन. तो बोलत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते, कारण तो फक्त घटना सांगत नव्हता, तर त्याच्या मनात साचलेलं दुःख बाहेर पडत होतं. साधू शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षण गूढ शांतता पसरली. त्या शांततेत जणू काही अदृश्य शक्ती उत्तर शोधत होती. काही वेळानंतर त्यांनी डोळे उघडले आणि गंभीर आवाजात म्हणाले, गणू, तुझ्यावर एक जुना श्राप आहे. हे शब्द ऐकताच गणूच्या अंगावर शहारा आला. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. शाप? पण मी काय केलंय? साधू हळू आवाजात म्हणाले, ही कथा फक्त या जन्माची नाही, तुझ्या पूर्वजन्माची आहे. गणू पूर्णपणे हादरला. त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले, पण तो शांत बसून ऐकत राहिला. साधू पुढे म्हणाले, पूर्वजन्मात तू एक श्रीमंत आणि सामर्थ्यवान मनुष्य होतास, पण त्या शक्तीचा तू अहंकार केलास. तू एका निरापराध गरीब व्यक्तीला खूप त्रास दिलास, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. गणूच्या डोळ्यात अश्रू दाटले. जरी त्याला त्या गोष्टी आठवत नव्हत्या, तरी त्याच्या आत्म्याला त्या पापाची जाणीव होत होती. त्या व्यक्तीचं दुःख, त्याची वेदना अजूनही संपलेली नाही. साधूंचा आवाज अधिक गंभीर झाला, आणि तीच वेदना आज सावली बनून तुझ्या आयुष्यात परत आली आहे. गणू खाली मान घालून बसला. त्याला आत्ता समजलं होतं, हे फक्त भूतप्रेताचं प्रकरण नाही, हे कर्माचं फळ आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो हळू आवाजात म्हणाला, मग माझं कुटुंब का भोगतंय हे सगळं? त्यांचा काय दोष आहे? साधू शांतपणे म्हणाले, कर्माची साखळी फक्त एकाच व्यक्तीपुरती मर्यादित नसते. ती कधीकधी
आपल्या जवळच्या लोकांनाही स्पर्श करते. हे ऐकून गणूचं मन तुटलं, पण त्याच वेळी त्याच्या मनात एक आशेचा किरणही दिसला. त्याने लगेच विचारलं, मग यावर उपाय काय? मी काय करू? साधूंच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. गणू, लक्षात ठेव, कोणताही शाप कायमचा नसतोस. गणूने आशेने त्यांच्याकडे पाहिलं. जर तुझ्या जीवनात श्रीपाद श्री वल्लभ यांची कृपा आहे तर कोणतीही अंधारी शक्ती तुला हरवू शकत नाही. हे शब्द ऐकताच गणूच्या अंगात एक नवीन शक्ती संचारली. साधू पुढे म्हणाले, पण त्यासाठी तुला 3 गोष्टी कराव्या लागतील. पहिली, मनापासून पश्चाताप. दुसरी, अखंड नामस्मरण. आणि तिसरी, निस्वार्थ सेवा. गणूने डोळे मिटले. त्याच्या मनात प्रचंड वेदना होत्या, पण त्या वेदनेतूनच आता एक नवा निर्धार जन्म घेत होता. तो साधूंच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, मी सगळं करीन, फक्त माझ्या कुटुंबाला वाचवा. साधू आशीर्वाद देत म्हणाले, दत्तगुरू तुझ्यासोबत आहेत, पण लक्षात ठेव, आता खरी परीक्षा सुरू होणार आहे. गणू घरी परतला, पण त्याच्या मनात आता भीती नव्हती. त्याच्या मनात श्रद्धा होती, आणि ती श्रद्धाच त्याची सर्वात मोठी ताकद होती. पण त्याला अजूनही माहिती नव्हतं की ती सावली आता शेवटचा आणि सर्वात भयंकर वार करण्यासाठी तयार होत होती. त्या दिवसानंतर गणूच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला होता. बाहेरून पाहिलं तर सगळं पूर्वीसारखंच दिसत होतं, पण आतून तो पूर्णपणे बदलला होता. त्याच्या प्रत्येक श्वासात आता एकच नाव होतं, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तो सकाळी उठताच नामस्मरण करायचा. काम करतानाही त्याच्या ओठांवर तेच नाव असायचं, आणि रात्री झोपतानाही त्याच नावात तो हरवून जायचा. हळूहळू घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागली. जणू त्या भयानक दिवसांचा अंधार आता मागे सरकत होता. त्याची बायकोही आता थोडी सावरली होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा जिवंतपणा दिसू लागला होता. मुलगा पुन्हा हसत खेळत होता. गणूच्या मनात आशेची एक नवीन किरण उगवली होती. कदाचित सगळं आता ठीक होईल, पण नियतीने अजून एक भयंकर वळण ठेवलेलं होतं. त्या रात्री आकाश पूर्णपणे काळं होतं. चंद्र नव्हता. वारा थंड आणि जड वाटत होता. गणू घरात दिवा लावून शांत बसला होता आणि नामस्मरण चालू ठेवलं होतं. अचानक घराच्या बाहेरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाला. तो आवाज इतका तीव्र होता की अंगावर काटा येईल. गणूने दरवाजाकडे पाहिलं, आणि त्याच क्षणी दरवाजा हळूहळू आपोआप उघडू लागला. तो आवाज इतका भेसूर होता की वातावरणात भीतीचं सावट पसरलं. दरवाजा पूर्ण उघडला आणि बाहेर पूर्ण अंधार. काहीच दिसत नव्हतं, पण त्या अंधारात एक विचित्र हालचाल जाणवत होती. गणूचा श्वास अडकला, पण यावेळी तो पळाला नाही. त्याने हळूच उठून दरवाजाकडे पाऊल टाकलं. जसा तो जवळ गेला तसंच त्या अंधारातून एक काळी आकृती हळूहळू पुढे येऊ लागली. तीच सावली, पण यावेळी ती आधीपेक्षा खूपच भयंकर होती. तिचं रूप विकृत झालेलं, डोळ्यात लाल अंगार, आणि तिच्या भोवती काळा धूर फिरत होता. ती सावली घरात प्रवेश करताच वातावरण पूर्णपणे बदललं. हवा जड झाली, दिवा थरथरू लागला, आणि मग त्या सावलीने थेट गणूकडे पाहिलं. तिच्या आवाजात एक भयंकर गर्जना होती. तू मला संपवू शकत नाहीस, मी परत आलो आहे. गणूच्या अंगावर काटा आला, पण यावेळी त्याच्या डोळ्यात भीती नव्हती. त्याच्या डोळ्यात फक्त श्रद्धा होती. तो शांतपणे उभा राहिला आणि डोळे मिटून नामस्मरण सुरू केलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्या नावाने घरात पुन्हा एकदा शक्ती निर्माण झाली. पण यावेळी सावली घाबरली नाही. ती जोर जोरात हसू लागली. तुला वाटतं इतक्याने मी नष्ट होईन? मी तुझ्या कर्मांचा परिणाम आहे.
हे ऐकून गणूच्या मनात क्षणभर शंका आली. ही खरंच माझ्या कर्मांची शिक्षा आहे का? पण त्याच क्षणी त्याला साधूंचे शब्द आठवले. काहीही झालं तरी श्रद्धा सोडू नको. गणूने डोळे उघडले आणि अधिक जोरात म्हणू लागला, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. त्याचा आवाज आता थरथरत नव्हता, तो ठाम होता. अचानक घरात एक प्रचंड वारा फिरला आणि त्या अंधारात एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशातून पुन्हा एकदा दिव्य रूप प्रकट झालं, श्रीपाद श्रीवल्लभ यांचं. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण त्यांच्या उपस्थितीत एक अजेय शांती होती. सावली आता थरथरू लागली, पण यावेळी ती मागे हटली नाही. ती गुरगुरत म्हणाली, ही माझी लढाई आहे, मी जाणार नाही. त्या क्षणी श्रीपाद श्रीवल्लभ यांनी गणूकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, गणू, ही तुझी परीक्षा आहे. तूच ठरवणार आहेस, भीती जिंकणार की श्रद्धा. गणूच्या मनात एक वेगळीच शक्ती जागी झाली. त्याने हात जोडले आणि पूर्ण ताकदीने ओरडला, श्री गुरुदेव दत्त. त्या आवाजात इतकी श्रद्धा होती की संपूर्ण वातावरण हादरलं आणि त्या क्षणी एक चमत्कार घडला. ती सावली किंचाळू लागली, तिचं रूप तुटू लागलं, जणू तिचं अस्तित्व संपत होतं, पण पूर्णपणे नाही. ती शेवटच्या क्षणी एक भयंकर वाक्य बोलून अदृश्य झाली, मी पुन्हा येईन, शेवटचा हिशोब बाकी आहे. घर पुन्हा शांत झालं. गणू थकून खाली बसला. त्याचा श्वास जोरजोरात चालू होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. त्याने भीतीवर विजय मिळवला होता, पण त्याच्या मनात एक प्रश्न अजूनही जिवंत होता. तो शेवटचा हिशोब काय आहे? आणि याच प्रश्नाचं उत्तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य उलगडणार होतं. भक्तांनो, दत्तगुरूंची अटळ कृपा मिळवायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि स्वामी आईच्या 3 भक्तांना ही कथा शेअर करा. बघा, तुमच्याही नशिबाचे फासे बदलल्याशिवाय राहणार नाही. त्या रात्री सावलीने उच्चारलेले ते शब्द, शेवटचा हिशोब बाकी आहे, हे गणूच्या मनात खोलवर रुतून बसले होते. तो संपूर्ण रात्र जागाच होता. बाहेर अंधार होता, पण त्याच्या मनात चाललेलं वादळ त्याहून भयंकर होतं. भीती आता कमी झाली होती, पण एक अनामिक अस्वस्थता त्याला सतत त्रास देत होती. त्याला जाणवत होतं की ही फक्त भूतप्रेताची गोष्ट नाही, तर काहीतरी खोल कर्मबंधन त्याच्या आयुष्याशी जोडलेलं आहे, जे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पहाट होताच गणू पुन्हा त्या वृद्ध साधूकडे गेला. त्याच्या चालण्यात घाई होती, पण मनात आदर आणि आशा दोन्ही होत्या. साधूंनी त्याला पाहताच त्याच्या डोळ्यात डोकावलं आणि शांत आवाजात विचारलं, ती सावली पुन्हा आली होती ना? हे ऐकून गणू थबकला. त्याला आश्चर्य वाटलं, पण त्याला आता समजलं होतं की हे साधू सामान्य नाहीत. त्याने काल रात्री घडलेली प्रत्येक गोष्ट त्यांना सविस्तर सांगितली. सावलीचं भीषण रूप, तिचं परत येणं आणि शेवटचा इशारा. हे सगळं ऐकून साधू काही वेळ शांत बसले. मग त्यांनी डोळे उघडले आणि गंभीर आवाजात सांगितलं, गणू, आता वेळ जवळ आली आहे तुझ्या कर्माचा शेवटचा हिशोब पूर्ण करण्याची. हे शब्द ऐकताच गणूच्या छातीत धडधड व्हायला लागली. त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे अजून काय बाकी आहे? साधूंनी मान हलवली आणि सांगितलं की पूर्वजन्मात त्याने एका निरपराध व्यक्तीला दिलेलं दुःख अजून पूर्णपणे शांत झालेलं नाही आणि तीच वेदना आज सावलीच्या रूपाने त्याच्यासमोर उभी आहे. गणूच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला त्या जन्माची काहीही आठवण नव्हती, पण त्याच्या मनात एक खोल अपराधाची भावना निर्माण झाली होती. तो हळू आवाजात म्हणाला, मग मी आता काय करू? मला काहीच आठवत नाही. साधू शांतपणे म्हणाला, आठवण महत्त्वाची नाही, भावना महत्त्वाची आहे. जर तुझ्या अंतःकरणातून खरी पश्चातापाची भावना आली तर तेच तुझं प्रायचित्त ठरेल.
त्यांनी पुढे सांगितलं की त्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी त्याने मनापासून क्षमा मागणं आणि दत्तनामाचा आधार घेणं आवश्यक आहे. यानंतर साधूंनी त्याला एक विशेष मार्ग सांगितला. आज रात्री पौर्णिमेच्या पवित्र वेळी तू तुझ्या घरात शांतपणे बसून दत्तगुरूंचं नामस्मरण कर. दिवा लाव, मन स्थिर ठेव आणि पूर्ण श्रद्धेने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप. पण लक्षात ठेव, फक्त मंत्र म्हणणं पुरेसं नाही, त्या आत्म्याची मनापासून माफी माग. हे ऐकून गणूच्या मनात एक नवीन निर्धार निर्माण झाला होता. त्याने साधूंच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घेतला आणि घरी परतला. संपूर्ण दिवस तो तयारीत गुंतला होता. त्याने घर स्वच्छ केलं, एक पवित्र कोपरा तयार केला, दिवा, फुले ठेवली आणि आपल्या मनालाही तयार केलं. तो दत्तगुरूंच्या आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या मूर्तीसमोर बसून त्यांचे नामस्मरण करत होता. संध्याकाळ झाली. आकाशात हळूहळू चंद्र उगवला आणि काही वेळातच पूर्ण पौर्णिमा उजळून निघाली. त्या चंद्रप्रकाशात एक वेगळीच दिव्यता होती. पण त्याच वेळी काहीतरी अदृश्य घडणार आहे अशी जाणीवही मनात होती. रात्र गडद झाली तसे गणूने दिवा लावला, कुटुंबाला जवळ बसवलं आणि डोळे मिटून नामस्मरण सुरू केलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र त्याच्या ओठांवरून हळूहळू बाहेर पडत होता. पण काही क्षणातच त्या मंत्रात एक विलक्षण ताकद निर्माण झाली. घरातील वातावरण बदलू लागलं. जणू काही अदृश्य शक्ती जागृत होत होती आणि अचानक घरात पुन्हा तोच थंड वारा फिरला. दिवा हालू लागला आणि एका कोपऱ्यात काळसर धूर जमा होऊ लागला. त्या धुरातून हळूहळू ती सावली पुन्हा प्रकट झाली. पण यावेळी तिचं रूप थोडं वेगळं होतं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तर खोल वेदना होती. जणू वर्षानुवर्षे साचलेलं दुःख आता बाहेर पडत होतं. गणूने डोळे उघडले आणि थरथरत असतानाही हात जोडले. त्याचा आवाज कमकुवत होता, पण त्यात खरी भावना होती. मला माफ कर. मी तुला जे दुःख दिलं त्यासाठी मी मनापासून क्षमा मागतो. हे शब्द ऐकताच सावलीच्या हालचाली मंद झाल्या. जणू तिच्या अंतःकरणालाही त्या शब्दांनी स्पर्श केला होता. क्षणभर सगळं स्थिर झालं. वातावरण शांत झालं आणि असं वाटलं की आता सगळं संपणार आहे. पण अचानक त्या सावलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच बदल झाला. तिच्या डोळ्यात पुन्हा एक तीव्र भाव आला आणि ती जोरात ओरडली, उशीर झालाय. आता फक्त एकच मार्ग आहे. गणूचा श्वास थांबला. त्याच्या मनात पुन्हा भीतीची लाट आली. तो एकच मार्ग कोणता होता? आता पुढे जे घडणार होतं ते गणूच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय ठरणार होता आणि त्याच निर्णयावर त्याच्या कुटुंबाचं भविष्यही अवलंबून होतं. त्या सावलीने उच्चारलेले शब्द, आता फक्त एकच मार्ग आहे, हे ऐकताच गणूच्या मनात एक प्रचंड धक्का बसला. काही क्षणांसाठी त्याचा श्वासच अडखळला. घरात पुन्हा एकदा भीतीचं सावट पसरलं. पण यावेळी ती भीती वेगळी होती. आधी तो अज्ञात गोष्टींना घाबरत होता, पण आता त्याला जाणवत होतं की पुढे जे होणार आहे ते त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय ठरणार आहे. गणू हात जोडून त्या सावलीकडे पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यात भीती आणि करुणा दोन्ही होत्या. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, कोणता मार्ग? सांग. मी सगळं करायला तयार आहे. फक्त माझ्या कुटुंबाला वाचव. त्याच्या आवाजात एका बापाची हतबलता होती, एका पतीची वेदना होती आणि एका मनुष्याची खरी पश्चातापाची भावना होती. सावली काही क्षण शांत राहिली. जणू ती त्याच्या मनात डोकावत होती. मग हळूहळू तिचा आवाज उमटला, आधीपेक्षा शांत पण आतून खोल दुःखाने भरलेला. तू माझं आयुष्य घेतलं होतंस, आता तुझं काहीतरी घ्यावं लागेल. हे ऐकताच गणूच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या मनात एक विचार आला, काय द्यावं लागेल? सावली पुढे म्हणाली, तुझं सर्वात प्रिय, जे तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे ऐकताच गणूचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याच्या नजरेसमोर त्याची बायको, त्याचा लहान मुलगा, त्याचं छोटंसं घर,
सगळं काही एकदम चमकलं. त्याच्या मनात भीतीची लाट उसळली. काहीतरी भयंकर ही सावली आता आपल्याकडे मागणार आहे, हा विचार करूनच तो एक पाऊल मागे सरकला. पण लगेच त्याला साधूंचे शब्द आठवले, ही तुझी परीक्षा आहे बाळ. आणि त्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच ताकद निर्माण झाली. त्याने डोळे बंद केले, काही क्षण शांत राहिला आणि मग ठाम आवाजात म्हणाला, माझा प्राण घ्यायचा असेल तर घे, पण माझ्या कुटुंबाला काहीच करू नकोस. हे शब्द ऐकताच घरात एक गूढ शांतता पसरली, जणू वेळही थांबली होती. सावली काही क्षण पूर्णपणे स्थिर झाली. तिच्या डोळ्यात एक विचित्र बदल दिसू लागला. राग हळूहळू कमी होत गेला आणि त्या जागी काहीतरी वेगळं, कदाचित समजूत किंवा शांती दिसू लागली. गणू पुढे म्हणाला, मी माझ्या चुका मान्य करतो, जरी मला आठवत नसल्या तरीही. पण मी त्या पापाची शिक्षा भोगायला तयार आहे. फक्त माझ्या कुटुंबाला वाचव. त्याच्या आवाजात आता भीती नव्हती, तर एक प्रामाणिक आत्मसमर्पण होतं. त्याने डोळे मिटले आणि पुन्हा नामस्मरण सुरू केलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी वातावरणात एक अद्भुत बदल घडू लागला. सावलीचं रूप थरथरू लागलं. तिच्या भोवतीचा काळा धूर हळूहळू विरू लागला आणि तिच्या चेहऱ्यावरचं भयानक रूप मऊ होऊ लागलं, जणू तिच्यातील वेदना आता शांत होत होती. अचानक त्या सावलीच्या तोंडून एक हळू आवाज बाहेर पडला, तू बदललास. हे शब्द ऐकून गणूने डोळे उघडले. त्यानं पाहिलं, ती सावली आता तितकी भयानक राहिली नव्हती. तिच्या डोळ्यात आता राग नव्हता, तिथे फक्त एक खोल दुःख आणि हळूहळू निर्माण होणारी शांती होती. त्याच क्षणी घरात एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशात पुन्हा एकदा दिव्य स्वरूप प्रकट झालं, श्रीपाद श्रीवल्लभ यांचं. त्यांच्या उपस्थितीतच सगळं वातावरण पवित्र झालं. त्यांनी गणूकडे पाहिलं आणि शांतपणे स्मित केलं. मग त्या सावलीकडे वळून त्यांनी हात उंचावला. त्या क्षणी ती सावली पूर्णपणे थरथरू लागली आणि हळूहळू प्रकाशात विलीन होऊ लागली. सावली अदृश्य होण्यापूर्वी एक शेवटचा आवाज उमटला, मला शांती मिळाली. आणि क्षणात सगळं संपलं. घर पुन्हा शांत झालं. दिवा स्थिर झाला, हवा हलकी झाली आणि गणू तिथेच जमिनीवर बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होतं. त्याने फक्त सावलीवर विजय मिळवला नव्हता, तर स्वतःच्या कर्मांवरही विजय मिळवला होता. त्या क्षणी त्याला एक गोष्ट पूर्णपणे समजली, खरी मुक्ती ही फक्त शक्तीने नाही, तर पश्चाताप, श्रद्धा आणि समर्पणाने मिळते. त्याचं आयुष्य आता कायमचं बदललं होतं आणि त्याच्या घरात आता फक्त एकच गोष्ट राहिली होती, शांती आणि दत्तगुरूंची कृपा. भक्तांनो, या कथेने तुमच्या मनावर थोडा जरी प्रभाव केला असेल, प्रभाव टाकला असेल, तर प्रेमाने, श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, दत्तगुरू माझ्यावरही, माझ्या बाळावरही, माझ्या कुटुंबावरही अशीच कृपा करा. त्या रात्री घडलेल्या प्रसंगानंतर गणूच्या आयुष्यात एक विलक्षण बदल झाला होता. जणू कित्येक वर्षांपासून त्याच्या मनावर आणि घरावर पसरलेला अंधार एका क्षणात नाहीसा झाला होता. सकाळ झाली तेव्हा त्याला जाणवलं, आजची हवा वेगळी आहे, हलकी, शांत आणि प्रसन्न. अंगणात पडलेला सूर्यप्रकाशही जणू काहीतरी दिव्य संदेश घेऊन आला होता. गणू बाहेर उभा राहून आकाशाकडे पाहत होता आणि त्याच्या मनात एकच भावना होती, कृतज्ञता. घरातही आता सगळं बदललं होतं. त्याची बायको पूर्णपणे सावरली होती. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक शांत स्मित होतं. मुलगा आनंदाने खेळत होता आणि घरात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमू लागला होता. कालपर्यंत जिथे भीतीचं सावट होतं, तिथे आज समाधान आणि प्रेमाचं वातावरण निर्माण झालं होतं.
गणूला जाणवलं, ही फक्त समस्या संपली नाही, तर त्याच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्या दिवशी तो पुन्हा त्या वृद्ध साधूकडे गेला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर समाधान होतं. साधूंनी त्याला पाहताच हसून विचारलं, गणू, आता सगळं शांत झालं ना? गणूने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, हो महाराज, पण हे सगळं तुमच्यामुळे आणि दत्तगुरूंच्या श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या कृपेनेच शक्य झालं आहे. साधू शांतपणे म्हणाले, बाळा, हे तर तुझ्या श्रद्धेचं फळ आहे. दत्तगुरू नेहमीच आपल्या भक्तांच्या सोबत असतात, फक्त आपण त्यांना हाक मारायला हवी. गणू काही क्षण शांत बसला आणि मग त्याने विचारलं, महाराज, मला एक गोष्ट समजली नाही. त्या सावलीला इतक्या दिवसांनी शांती का मिळाली? साधू थोडं हसले आणि म्हणाले, कारण तुझ्यात बदल झाला. आधी तू भीतीने लढत होतास, पण शेवटी तू समर्पणाने आणि पश्चातापाने स्वतःला बदललंस. आणि जिथे खरा पश्चाताप असतो, तिथे दत्तगुरूंची कृपा आपोआप प्रकट होते. हे ऐकून गणूच्या मनात एक गूढ शांती पसरली. त्याला आता समजलं होतं, कर्म टाळता येत नाही, पण श्रद्धेने आणि चांगल्या कर्मांनी त्यावर विजय मिळवता येतो. त्या दिवसापासून गणूचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो रोज सकाळी उठून दत्तगुरूंचं नामस्मरण करू लागला. त्याच्या घरातील व्यक्तीही दत्तगुरूंच्या नामस्मरणाला बसू लागले. गावातही त्याचं वागणं बदललं होतं. तो आता गरजू लोकांना मदत करू लागला. कोणाचंही वाईट न करता सर्वांशी प्रेमाने वागू लागला. त्याच्या या बदलामुळे गावातील लोकही आश्चर्यचकित झाले. काहींनी त्याला विचारलं, तुझ्यात इतका बदल कसा झाला? गणू फक्त हसून एकच उत्तर द्यायचा, दत्तगुरूंची कृपा. हळूहळू त्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडू लागल्या. त्याला काम मिळालं, घरात सुखसमृद्धी यायला लागली. पण या सगळ्यातही त्याने कधीच गर्व केला नाही, कारण त्याला माहीत होतं, हे सगळं त्याच्या प्रयत्नांपेक्षा जास्त दत्तगुरूंच्या कृपेचं फळ आहे. एके दिवशी रात्री तो अंगणात बसला होता. आकाशात तारे चमकत होते आणि त्याच्या मनात एक शांत आनंद होता. त्याने डोळे मिटले आणि मनातच नमस्कार केला, श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ, श्रीपाद श्री वल्लभ. त्याच क्षणी त्याला एक हलकीशी जाणीव झाली, जणू कुणीतरी त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहे. त्याने डोळे उघडले, पण तिथे कोणीच नव्हतं. तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं, कारण त्याला समजलं होतं, दत्तगुरू दिसत नसले तरीही ते नेहमी आपल्यासोबत असतात. त्या रात्री गणूने एक नवा संकल्प केला, मी आयुष्यभर चांगले कर्म करेन आणि दत्तगुरूंचं नाव कधीच सोडणार नाही. आणि त्याच्या आयुष्यात भीती नव्हती, फक्त श्रद्धा होती, सेवा होती आणि अंतकरणात कायमची बसलेली दत्तकृपा होती. प्रिय भक्तांनो, जर तुम्हालाही आयुष्यात शांती, सुख आणि दत्तगुरूंची कृपा हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा, राधे राधे. गणूच्या आयुष्यात आता हळूहळू प्रकाश येत होता. जणू अंधाऱ्या रात्रीनंतर एक शांत, प्रसन्न सकाळ उगवत होती. घरात आता भीती नव्हती, ओरड नव्हती, सावल्या नव्हत्या, फक्त शांतता होती. त्याची बायको पूर्णपणे बरी झाली होती. मुलगा आनंदाने खेळत होता आणि घरात पुन्हा हसू ऐकू येऊ लागलं होतं. पण या सगळ्या आनंदाच्या मागे गणूच्या मनात एक प्रश्न अजूनही शांत बसला नव्हता. तो म्हणजे, हे सगळं इतक्या लवकर कसं बदललं? तो रोजप्रमाणे त्या वृद्ध साधूकडे गेला, पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, तरीही डोळ्यात शोध होता. तो त्यांच्यासमोर बसला आणि नम्रपणे म्हणाला, महाराज, एक गोष्ट समजत नाही. जर हे सगळं माझ्या पूर्वजन्माच्या कर्माचं फळ होतं, तर इतक्या लवकर माझं दुःख कसं संपलं? त्याचा प्रश्न साधा होता, पण त्यामागे आयुष्याचं एक खोल गूढ लपलेलं होतं. साधूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं. काही क्षण ते शांत राहिले, जणू योग्य शब्द ते शोधत होते. मग हळूहळू ते म्हणाले, गणू, कर्माचं फळ टाळता येत नाही, हे सत्य आहे.
प्रत्येकाला आपल्या कर्माची शिक्षा भोगावीच लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जिथे भगवंताची कृपा असते तिथे त्या शिक्षेची तीव्रता कमी होते. हे ऐकताच गणूच्या मनात एकच प्रकाश पडला. तो लक्षपूर्वक ऐकत होता. साधू पुढे म्हणाले, तुझ्या आयुष्यात जी संकटं आली ती पूर्णपणे संपली नाहीत, तर ती हलकी झाली. कारण तू श्रद्धेने, पश्चातापाने आणि नामस्मरणाने स्वतःला बदललंस. आणि जिथे मनापासून बदल होतो तिथे श्रीपाद श्री वल्लभ आणि दत्तगुरू यांची कृपा आपोआप होते. गणूच्या डोळ्यात अश्रू आले. कारण आता त्याला समजत होतं की त्याने भोगलेलं दुःख कमी झालंय. ते फक्त योगायोग नाही, ती दत्तगुरूंची कृपा आहे. तो हळू आवाजात म्हणाला, म्हणजे महाराज, जर मी बदललो नसतो तर माझं दुःख अजून भयंकर झालं असतं का? साधू शांतपणे म्हणाले, हो गणू, कर्माचा न्याय अचूक असतो, पण भगवंताची कृपा त्याला मऊ करते. जसं तीव्र उन्हात एखादी सावली थोडा दिलासा देते. हे उदाहरण ऐकून गणू पूर्णपणे अंतर्मुख झाला. त्याच्या मनात एक वेगळीच कृतज्ञता निर्माण झाली. तो म्हणाला, महाराज, मला आत्ता समजलं, फक्त संकट टाळणं महत्त्वाचं नाही, तर स्वतःला बदलणं महत्त्वाचं आहे. साधूंनी हसत मान हलवली आणि म्हणाले, बरोबर. आणि हा बदल फक्त शब्दांनी होत नाही, तो आपल्या कर्मांनी दिसायला हवा. गणू काही क्षण शांत बसला. मग त्याने एक गंभीर प्रश्न विचारला, मग मला पुढे काय करायला हवं? साधूंचा आवाज आता अधिक गूढ झाला. आता खरी तुझी साधना सुरू झाली आहे. आता तू फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगायला शिक. चांगले कर्म कर, गरजूंना मदत कर आणि सर्वात महत्त्वाचं, मनात कुणाविषयीही वाईट भावना ठेवू नकोस. हे शब्द गणूच्या हृदयात खोलवर उतरले. त्याला आता जाणवलं की ही कथा फक्त त्याच्या दुःखाची नव्हती, ती त्याच्या परिवर्तनाची सुरुवात होती. त्याने नम्रतेने साधूंच्या पायांवर डोकं ठेवलं. मनात प्रार्थना केली, महाराज, मला नेहमी चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. त्या दिवशी गणू घरी परतला तेव्हा त्याच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. त्याच्या मनात आता भीती नव्हती, प्रश्न नव्हते, फक्त एक स्पष्ट समज होती. कर्म टाळता येत नाही, पण दत्तगुरूंच्या कृपेने त्याचं ओझं नक्कीच हलकं होतं. भक्तांनो, जर तुम्हालाही दत्तगुरूंची कृपा आपल्या आयुष्यात व्हावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची इच्छा टाईप करा आणि नक्कीच दत्तगुरू ती इच्छा पूर्ण करतील. गणूच्या आयुष्यात आता एक वेगळीच स्थिरता आली होती. संकट संपली होती, पण त्याच्यासाठी खरी साधना आता सुरू झाली होती. तो रोज पहाटे उठून अंगणात बसायचा, डोळे मिटून शांतपणे नामस्मरण करायचा. श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्या नावात तो इतका तल्लीन व्हायचा की त्याला वेळेचं भानही राहत नसे. पण यावेळी त्याचं नामस्मरण फक्त शब्दांपुरतं राहिलं नव्हतं, ते त्याच्या आचरणात उतरू लागलं होतं. हळूहळू त्याच्या वागण्यात एक वेगळीच गोडी आली. गावात कुणाला मदतीची गरज असेल तर गणू सर्वात आधी धावून जायचा. कुणाच्या घरात अडचण आली तर तो स्वतः काम बाजूला ठेवून मदत करायला जायचा. पूर्वी जो गणू स्वतःच्या दुःखात अडकलेला होता, तोच आता इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी जगू लागला होता. गावातील लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले. काहींना त्याचा बदल समजत होता तर काहींना आश्चर्य वाटत होतं. पण गावात सगळेच तसे नव्हते. काही लोक असेही होते जे बाहेरून खूप भक्ती दाखवायचे, मंदिरात जाऊन मोठ्याने नामस्मरण करायचे, कपाळावर मोठा टिळा लावायचे, पण घरात किंवा गावात इतरांची निंदा करायचे, वाईट बोलायचे, लोकांना त्रास द्यायचे. गणू हे सगळं शांतपणे पाहत होता. त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, ही खरी भक्ती आहे का? एके दिवशी गावात एक प्रसंग घडला. दोन लोकांमध्ये भांडण सुरू होतं आणि त्याच्या भोवती काही लोक उभे राहून त्या भांडणाची मजा घेत होते. त्यातली काही लोक सकाळी मंदिरात नामस्मरण करून आलेलेच होते, पण त्या क्षणी ते एकमेकांविषयी वाईट बोलत होते. गणूने ते दृश्य पाहिलं आणि त्याच्या मनाला वेदना झाल्या. तो शांतपणे पुढे गेला आणि हळू आवाजात म्हणाला, आपण सगळे देवाचं नाव घेतो, पण आपलं वागणं तसंच आहे का? त्याचा आवाज मोठा नव्हता, पण त्यात एक वेगळीच ताकद होती.
सगळे काही क्षण शांत झाले. गणू पुढे म्हणाला, जर आपण बाहेर लोकांची निंदा करतोय आणि घरात जाऊन देवाचं नामस्मरण करतोय तर भगवंत खरंच आपल्यावर प्रसन्न होतील का? हे शब्द ऐकून काही लोक मान खाली घालून तिथेच उभे राहिले, कारण त्यांना आतून जाणवलं होतं की गणू जे बोलतोय ते खरं आहे. तो पुढे शांतपणे म्हणाला, दत्तगुरू किंवा परमेश्वर फक्त आपल्या ओठांवरच्या नावाने नाही तर आपल्या मनाने आणि कर्माने प्रसन्न होतात. आपण जर कुणाचं भलं करत असू, कुणाला मदत करत असू आणि मनात कोणताही वाईट विचार ठेवत नसू तर तेव्हाच आपलं नामस्मरण खरं ठरतं. हे बोलताना त्याच्या डोळ्यात एक प्रामाणिकपणा होता. त्याने कुणालाही दोष दिला नाही, पण त्याच्या शब्दांनी सगळ्यांच्या मनाला स्पर्श केला. त्या दिवसानंतर गावात थोडा थोडा बदल दिसू लागला. लोक एकमेकांशी जास्त शांतपणे बोलू लागले. काहींनी निंदा करणं कमी केलं आणि काहींनी खरंच आपल्या वागण्यात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू केला. गणू काही मोठा उपदेशक नव्हता, पण त्याचं आयुष्यच आता एक उदाहरण बनलं होतं. त्या रात्री गणू अंगणात बसला होता. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता. त्याने डोळे मिटले आणि मनातच नामस्मरण सुरू केलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. त्याच्या मनात एक भावना होती, मला नेहमी असंच चांगलं वागण्याची बुद्धी द्या. त्याला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती, फक्त नामस्मरण पुरेसं नाही, नामस्मरणासोबत चांगले कर्म आणि स्वच्छ मन तेवढंच गरजेचं आहे. गावात आता हळूहळू एक शांत बदल घडू लागला होता. पण गणूच्या अंतःकरणात जो बदल झाला होता तो सर्वात मोठा होता. बाहेरचं जग शांत होणं ही एक गोष्ट होती, पण मनातली अस्वस्थता पूर्णपणे नाहीशी होणं ही खरी दत्तकृपा होती. गणू आता रोज नामस्मरण करत होता, चांगली कर्म करत होता, पण त्याच्या मनात अजून एक गूढ भावना निर्माण होत होती. मी खरोखर शुद्ध झालो आहे का? ही शंका त्याला आतून कुरतडत होती, कारण त्याला माहीत होतं की फक्त बाह्य वागणूक बदलणं पुरेसं नाही, मनातल्या विचारांची शुद्धी होणं हेच खरं साधन आहे. एके दिवशी तो पुन्हा त्या वृद्ध साधूकडे गेला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात एक नवा शोध होता. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, मी नामस्मरण करतो, चांगली कर्म करतो, पण कधी कधी मनात वाईट विचार येतात. मग माझी साधना अपूर्ण आहे का? साधूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं आणि हलक्या आवाजात म्हणू लागले, गणू, मनात विचार येणं ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे, पण त्या विचारांवर तू काय करतोस हे महत्त्वाचं आहे. वाईट विचार आले तरी त्यांना मनात स्थान न देता त्यांना जाऊ देणं हीच खरी साधना आहे. हे ऐकताच गणूच्या मनातला भार हलका झाला. त्याला जाणवलं की तो चुकीचा नव्हताच, पण अजून शिकण्यासारखं खूप काही होतं. साधू पुढे म्हणाले, तू आता योग्य मार्गावर आहेस, पण लक्षात ठेव, अहंकार हा सर्वात मोठा मनुष्याचा शत्रू आहे. जर तुला वाटलं की मी चांगला आहे, मी भक्त झालो, मी भक्त आहे, तर तिथूनच पतन सुरू होतं. हे शब्द ऐकून गणू अंतर्मुख झाला, कारण त्याच्या मनात कधी कधी अशी भावनाही यायची की तो आता इतरांपेक्षा चांगला आहे. पण आता त्याला समजलं, खरी भक्ती म्हणजे नम्रता. तो नम्रपणे म्हणाला, महाराज, मग मला काय करायला हवं? साधू शांतपणे म्हणाले, नेहमी स्वतःला दत्तगुरूंच्या चरणी अर्पण कर आणि मनात एकच भावना ठेव, मी काहीच नाही, सर्व काही परमेश्वर आहे, सर्व काही दत्तगुरूंची कृपा आहे. हे ऐकताच गणूच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने डोकं खाली केलं आणि मनापासून प्रार्थना केली. त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक विलक्षण शांतता निर्माण झाली, जणू त्याचं मन पूर्णपणे स्वच्छ झालं होतं. त्या रात्री तो घरी परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. त्याने डोळे मिटले आणि शांतपणे नामस्मरण सुरू ठेवलं. पण यावेळी त्याच्या नामात एक वेगळीच भावना होती, पूर्णपणे समर्पणाची. त्या क्षणी त्याला एक गूढ अनुभव आला, जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवत आहे. त्याच्या डोळ्यांसमोर एक तेजस्वी रूप उभं राहिलं, श्रीपाद श्रीवल्लभ यांचं. तो क्षण शब्दात सांगता येणारा नव्हता.
ना आवाज ना शब्द, फक्त एक दिव्य अनुभूती. जणू दत्तगुरू स्वतः त्याच्या अंतःकरणात प्रकट झाले होते. गणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे, समाधानाचे आणि कृपेचे अश्रू होते. त्या दिवसानंतर गणू पूर्णपणे बदलला. आता त्याच्यासाठी भक्ती म्हणजे फक्त नामस्मरण नव्हतं, तर प्रत्येक श्वासात दत्तगुरूंचं स्मरण होतं. त्याला आता एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. खरी शुद्धी बाहेर नाही तर अंतःकरणात होते, आणि जिथे मन शुद्ध होतं तिथेच दत्तगुरू स्वतः वास करतात. गणूच्या आयुष्यात आता एक पूर्णत्व आलं होतं. जणू त्याचा प्रवास, जो दुःख, भीती, वाईट शक्ती आणि कर्माच्या ओझ्याने सुरू झाला होता, तो आता शांततेच्या आणि समाधानाच्या किनाऱ्यावर येऊन पोचला होता. त्याच्या चेहऱ्यावर आता नेहमीच एक प्रसन्न हास्य असायचं, पण त्या हास्यामागे एक खोल अनुभव दडलेला होता, दत्तकृपेचा अनुभव. गावातील लोक आता गणूकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. पूर्वी जो स्वतःच्या दुःखात हरवलेला होता, तोच आता इतरांना मार्ग दाखवणारा बनला होता. पण तरीही गणूच्या मनात अहंकाराचा लवलेशही नव्हता, कारण त्याला स्पष्ट समजलं होतं, हे सर्व माझं नाही, ही सर्व दत्तगुरूंची कृपा आहे. एके दिवशी तो पुन्हा त्या वृद्ध साधूकडे गेला, पण यावेळी त्याच्या मनात कोणताही प्रश्न नव्हता, फक्त कृतज्ञता होती. तो त्यांच्या चरणी बसला, शांतपणे म्हणाला, महाराज, या सगळ्या अनुभवातून मला काय शिकायला मिळालं? साधूंनी प्रेमाने हसत उत्तर दिलं, गणू, ही कथा फक्त तुझी नाही, ही प्रत्येक मनुष्याची आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतात, पण त्या संकटातून आपण काय शिकतो हेच खरं महत्त्वाचं असतं. ते पुढे म्हणाले, या संपूर्ण प्रवासातून एकच गोष्ट लक्षात ठेव, कर्माचं फळ कुणालाही टाळता येत नाही, पण भगवंताच्या कृपेने त्या फळाची तीव्रता कमी होते. वाईट शक्ती, दुःख, अडचणी या आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला जागं करण्यासाठी येतात. फक्त मुखाने नामस्मरण करून उपयोग नाही. जर मनात द्वेष, मत्सर आणि निंदा असेल तर भक्ती अपूर्ण राहते. जो इतरांचं भलं करतो, गरजूंना मदत करतो आणि मन स्वच्छ ठेवतो, त्याच्यावरच दत्तगुरू प्रसन्न होतात. अहंकार सोडून नम्रतेने जगणं हाच खरा भक्तिमार्ग आहे. आणि सर्वात मोठं सत्य, गुरुचरित्र आपल्याला फक्त कथा नाही, तर योग्य जीवन जगण्याचा मार्ग दाखवतं. हे शब्द ऐकताच गणूच्या डोळ्यात समाधान झळकायला लागलं. त्याने डोकं खाली केलं आणि मनापासून नमस्कार केला. त्या क्षणी त्याला जाणवलं, त्याचा जन्म आता व्यर्थ नव्हता, कारण त्याला योग्य मार्ग सापडला होता. त्या रात्री तो घरी परतला. आकाशात शांत चांदणं पसरलं होतं. वातावरण अगदी प्रसन्न होतं. गणू अंगणात बसला, डोळे मिटले आणि शांतपणे नामस्मरण करू लागला. त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक दिव्य शांतता पसरली, जणू कुणीतरी त्याच्या मनाला अलगद स्पर्श करत होतं. त्याने मनात नमस्कार केला, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि त्याच्या अंतःकरणातून एकच भावना उमटली, माझं जीवन आता तुमचंच आहे. भक्तांनो, ही कथा आपल्याला शिकवते, आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावंच लागतं. पण जर आपण भगवंताच्या नामस्मरणात राहिलो, चांगली कर्म केली आणि इतरांचं भलं केलं, तर त्या कर्माच्या शिक्षेची तीव्रता कमी होते. जीवनात येणारी गरिबी, संकट आणि कधीकधी वाईट शक्तींचा त्रास हे सगळं आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असतो. पण श्रद्धा, भक्ती आणि गुरूंचं मार्गदर्शन यामुळे आपण त्यातून बाहेर पडू शकतो. फक्त देवाचं नाव घेणं पुरेसं नाही, तर आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात आणि आपल्या विचारातही शुद्धता आवश्यक आहे. आपण जर बाहेर लोकांची निंदा करत असू आणि घरात देवाचं नामस्मरण करत असू, तर ती खरी भक्ती नाही. भगवंत चांगल्या कर्मांनी आणि स्वच्छ मनानेच प्रसन्न होतात. जो इतरांच्या दुःखात उभा राहतो, मदतीचा हात देतो आणि कोणालाही त्रास देत नाही, तोच खरा ईश्वर भक्त आहे. अहंकार सोडून नम्रतेने जगणं आणि प्रत्येक क्षणी मी काहीच नाही, सर्व काही परमेश्वर कृपा आहे, ही भावना ठेवणं हाच खरा गुरुचरित्राचा संदेश आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं, गुरुचरित्र आपल्याला फक्त ऐकण्यासाठी नाही तर आपल्या आयुष्यात उतरवण्यासाठी आहे. तर भक्तांनो, अशी ही गुरुचरित्रातील कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आजची कथा लाईक करा आणि दत्तगुरूंच्या भक्तांना शेअर करा, कारण भक्ती वाढवणारे भक्त भगवंताला प्रिय असतात. कथा सांगताना माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा काही उच्चार चुकीचे झाले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा, कारण मी देखील तुमच्यातीलच एक भक्त आहे. तुम्हाला अजून कोणत्या कथा ऐकायला आवडतील हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. राधे राधे. कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सांब सदाशिव. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्व शत्रु सहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा.